तर आज मी तुमच्यासोबत माझ्या सगळ्यात लहान काकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. एकदम सोपी अंडा ब्रेड. जेव्हा गावी होतो ना आम्ही, तेव्हा मी हार्डली एक दुसरी-तिसरीत असेल, त्यावेळी काकांनी आम्हाला करून दिली होती आणि ती तेव्हापासून माझी ऑल टाईम फेव्हरेट रेसिपी. अंड्याचा तोच काय एक प्रकार मला खूप जास्त आवडतो, ती शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण करतोय अंडा ब्रेड. जी रेसिपी मला माझ्या काकांकडून समजली. जेव्हा आम्ही गावी असायचो, काका कधी-कधी यायचे, त्यावेळी ते हे करून द्यायचे आणि खूप खूप सोपी आहे आणि चवीला पण छान लागते अंडा ब्रेड. आणि साहित्य काय लागतं, आपल्या ऑमलेटला लागतं ना, तेच साहित्य त्याला लागतं. त्याच्यासोबत फक्त आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे आणि असा पटकन डब्यामध्ये सुद्धा देता येईल. म्हणजे तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये अंड चालत असेल डब्यामध्ये द्यायला, तर हे अगदी झटपट होतं. साहित्य एका हाताच्या बोटावर मोजेल इतकंच लागतं. तर काय-काय लागतं? अंडी लागतात, ब्रेड लागतो, तिखट, मिरची पावडर, कोथिंबीर आणि आवडत असल्यास थोडीशी ताजी-ताजी काळी मिरीपूड. बस इतकं साहित्य लागणार आहे आणि भाजण्यासाठी बटर किंवा तेल. तर आपण सुरुवात करूया. तर आपण काय करू? तर याच्यासाठी आपल्याला शक्यतो असं पसरट भांडं घ्यायचं आहे बॅटर करण्यासाठी. खूप खोलगट भांडं घेतलं तर मग त्यात ब्रेड व्यवस्थित बुडवता येत नाही आणि मिश्रण मग वाया पण जात नाही. तर आपण काय करूयात, या मोठ्या कुंडा आहे माझ्याकडे हा पसरट, त्याच्यामध्ये अंडी फोडून घेऊ. तर यामध्ये मी साधारण एक 6 अंडी फोडून घेतली. थोडंसं पाणी घालूया आपण याच्यात, 2-3 चमचे. त्यासोबत घालूया तयार केलेली काळी मिरी पूड. एक पाव चमचा काळी मिरी पूड घातली. चवीप्रमाणे मीठ, भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडीशी मिरची पावडर, जशी तुम्हाला आवडते तशी. साधारण मी 1 चमचा घालते आहे. याला चांगलं फेटून घेऊ. तर इथं आपण हे मिश्रण जितकं चांगलं फेटतो, तितके आपले ते अंडा ब्रेड छान असे फुगतात आणि चवीलाही छान लागतात, हलके होतात. त्याचबरोबर मी याच्यामध्ये काका तर असंच करायचे, मी थोडंसं पाणी घालते, जेणेकरून काय होतं ना, हे व्यवस्थित फेटलं जातं. आता तुम्हाला जर बऱ्याचदा असं होतं बघा, भुर्जी करताना, अंडा ऑमलेट करताना याच्यामध्ये आपण डायरेक्ट मिरची पावडर वगैरे घातली की त्या गुठळ्या राहतात. तसा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर काय करायचं, मीठ आणि आपली ही मिरची पावडर असते ती थोड्याशा पाण्यामध्ये कालवायची आणि ते पाणी याच्यात घालायचं एक अर्धी वाटी पाण्यामध्ये. ते पाणी याच्यात घातलं की गुठळ्या पण होत नाही. पण आता मला सवय झाली आहे म्हणून मी आपलं हे काटे चमच्याने चांगलं मोडून घेते आणि याला मी चांगलं 3-4 मिनिटं फेटून घेतलेलं आहे. आता आपण ब्रेड कापू आणि लगेच तळायला घेऊ. आता आपल्याला ब्रेड कापून घ्यायचे. तुम्हाला जसा आकार आवडतो तसा ब्रेड कापून घ्या. त्रिकोणी, चौकोनी. तर साधारण एक 6 ते 7 ब्रेड स्लाइसेस घेतल्यात. यात अजून होतील, पण जरा भरपूर कोटिंग असेल तर त्या ब्रेडला पण छान चव लागते. इथं मी असं ह्याला मधनं अर्धं कापलंय. तुम्ही असं त्रिकोणी कापू शकता, सँडविचला कापतो तसं, किंवा अजून बारीक चौकोनी तुकडे केले तरी चालतात. मी याला असं करून घेतेय. आता आपण लगेच याला गॅसकडे वळूयात आणि ब्रेड करून घेऊ. तर आता आपला ब्रेड कापून घेतलाय, मिश्रण तयार झालंय. तव्यावर घालूया थोडंसं तेल, तूप, बटर तुम्हाला जे आवडतं ते. तवा छान तापला. आता आपल्याला काय करायचंय, हे जे बॅटर आहे यामध्ये ब्रेडचा तुकडा बुडवायचा, चांगला कोट करायचा आणि तव्यावर सोडायचा. आता वरून थोडं थोडं मिश्रण घालायचं, हे म्हणजे मग भरपूर कोटिंग आलं की ब्रेडला चव खूप छान येते. तर साधारण 1 ते 2 मिनटं झालेली आहेत आणि हे बघा खालनं हे छान सेट झालंय. त्याला तुम्ही एकत्र करा किंवा असं करून घ्या आणि उलटून घ्या. वा, थोडंसं तेल घालू आणि दुसरी बाजू पण अशीच भाजून घेऊ. आहे ना एकदम सोपं आणि मस्त. दोन्ही बाजूने मस्त भाजून घ्यायचं. तर दुसरी बाजू पण झाली भाजून आणि आपण घेऊया उलटून. आणि हे घ्या, मस्त गुबगुबीत असे वरनं फुगलेले आहेत अंडा ब्रेड. छान झालं की नाही? तुम्हाला वाटलं तर असं साईडनी पण थोडंसं शेकून घेतलं तरी चालेल, जर तुम्हाला वाटतं की तिथं कच्चं राहतंय तर. तयार झालेले आहेत. आता काही नाही, हे एकाला खायला जायचं. बघितलं, अगदी 2 मिनिटामध्ये एक असे 2 पीसेस तयार होतात. तवा मोठा आहे, तुम्ही 3-3, 4-4 एका वेळी फ्राय केले तरी चालतात. तर असं गरमागरम चहा आणि त्याच्यासोबत असे मस्त गुबगुबीत असे अंडा ब्रेड. वेगळं ऑमलेट करायची गरज नाही, ब्रेड भाजत बसण्याची गरज नाही. दोन्ही एकाच वेळी होतं, त्यामुळे करायला सोपं आहे. डब्यात देऊ शकत असाल तर डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता
आणि चवीला तुमच्या ब्रेड ऑमलेटपेक्षा सुद्धा खूप वेगळं लागतं बरं का. म्हणजे ते भारीच लागतं, पण हे सुद्धा खूप भारी लागतं. माझ्या काकांची रेसिपी आहे, त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ही रेसिपी खरं सांगते एकदा एकदा नक्की करून बघा. तुम्ही बॅचलर आहात, घरामध्ये तुम्हाला पटकन नाश्ता करायचा आहे, तर आहे ना भारी आयडिया. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.